सीसीटीव्ही समोर आलेले 2 कोटी खंडणीचं प्रकरण आहे त्याच हा ऑफिस 24/9/2024 व्हिडिओ आहे. हे खंडणीचं प्रकरण हे खंडणी नव्हतीच, हा इलेक्शन फंड होता. त्या काळातल्या इलेक्शनसाठी लागणारा पैसा हा असा हप्त्यातनं खंडणीतनं दादागिरीतनं वसूल केला जायचा बिलमध्ये. सर्वात धक्कादायक मध्ये म्हणजे ह्यात पोलीस दिसतोय. मी वारंवार आरोप करतोय की पोलीस यंत्रणा आणि वाल्मिक कराड आणि तेव्हाचे पालकमंत्री यांची हातमिळवणी आणि त्याच्यातनं वाढलेलं गुन्हेगारीकरण हे सूत्र आहे. या सूत्राकडे गव्हर्नमेंट लक्षच द्यायला तयार नाही. आता ह्याच्यापेक्षा मोठा काय पुरावा हवा तुम्हाला की पोलीस, वाल्मिक कराड आणि सगळे खुनातले आरोपी एकत्र दिसत आहेत, तरी जर गव्हर्नमेंट म्हणत असेल की आम्हाला पुरावेच सापडत नाही तर काय करायचं? एक तर पहिली गोष्ट म्हणजे हँड इन ग्लोव्ज विथ पोलीस. ह्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये हा राजेश पाटील नावाचा जो गुंड पोलीस आहे, पोलीस अधिकारी आहे, त्याला सहआरोपी करा, त्याला आरोपी करा, सहआरोपीने आरोपी करा. कारण का मास्टर माइंड आणि मास्टर माइंडचा माइंड गेम सेट करणारा या सगळ्यांचा हुकमेचा ताबेदार कोण होता? तर हा राजेश पाटील. त्यामुळे आता कोडं सुटलं. पोलीस, वाल्मिक कराड, सुदर्शन गुले, विष्णू चाटे, अजून कोणतरी सुदर्शन गुलेचा भाऊ पण त्याच्यात आहे. त्या चित्रीकरणात जे काय ह्याच्यात कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले त्याच्यावर सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा होता. आता सरकारला कशाची वाट बघायची? म्हणजे सरकारने काय लावलंय काय? काल अक्षय शिंदे उघडा पडला. सरकारला जे काय रॉबिनहूड व्हायचं होतं ते रॉबिनहूड उघडं पडलं. तो अक्षय शिंदेच्या गुन्हेगार म्हणजे त्या प्रकरणामध्ये संजय शिंदे नावाचा इन्स्पेक्टर आहे, त्याला गाडीत बसवला कोणी? संजय शिंदे बरोबर चर्चा केली कोणी? कोण अधिकारी होते जे संजय शिंदे बरोबर चर्चा केली? मला माहित नसेल तर पुढच्या 8 दिवसात मी नावं सांगतो. ह्या असल्या गोष्टींमुळे महाराष्ट्राच्या पोलिसांची खाकीतली दादागिरी खतम होत चालली आहे. मुंबईत, ठाण्यात किंवा महाराष्ट्रात भाई एकच, डॉन एकच, दादागिरी एकाचीच चालणार पोलिसांची. हे जे नवीन जन्माला येत आहेत ना, हे राजकीय हस्तक आहेत आणि ह्या राजकीय हस्तकांतर्फे आपली राजकीय गणित सेट करणं हे महाराष्ट्राला महागात पडणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.